प्लेऑफसाठी 3 टीमांमध्ये जोरदार लढाई सुरू आहे. पण मुंबई इंडियन्सची टीम कुठे उभी आहे? बाहेर की अजून मुंबई इंडियन्सकडे टॉप 4मध्ये जाण्याचा चान्स आहे. IPL 2026मध्ये प्लेऑफ रेस आता खूपच टाईट झाली आहे. टॉप टीमचे पॉईंट वाढवत आहेत, मिडल टीमा फाईट करत आहेत आणि बॉटमच्या टीमासाठी कोर किंवा मरो सिच्युएशन आहे. सध्या प्लेऑफसाठी 3 ते 4 टीमा जोरदार फाईट आहेत. 14 आणि 16 पॉईंट मिळवणाऱ्या टीम स्ट्रॉंग पोझिशनमध्ये प्लेऑफसाठी जातात. नेट रन रेट ही खूप महत्त्वाचा असतो. एक मॅच जिंकला की टीम वर जाते आणि एक मॅच हरली की टीम 2-3 टीमाच्या खाली येते. तर मुंबई इंडियन्सची सिच्युएशन कशी आहे बघूया. तर मुंबई इंडियन्सचे आतापर्यंत 7 सामने झाले आहेत. त्यापैकी 2 सामने जिंकलेले आहेत आणि 4 सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि फक्त मुंबई इंडियन्सचे 4 पॉईंट आहेत. अजून मुंबई इंडियन्सचे 8 सामने बाकी आहेत. प्लेऑफसाठी किमान 14 किंवा 16 पॉईंट होईल, म्हणजे एमआयला पुढचे 5 ते 6 सामने जिंकावे लागतील. आता प्रत्येक सामना हा फायनलसारखा असणार आहे. एक पराभव आणि टीमावरती प्रेशर डबल होते. जर मुंबई इंडियन्सच्या 2 हार झाल्या तर मुंबई इंडियन्सची टीम ऑलमोस्ट आउट होते. गुजरातवर मुंबई इंडियन्सने मोठा विजय मिळवलेला आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सचे नेट रन रेट हे बूस्ट झालेलं आहे. मुंबई इंडियन्सला मोमेंटम मिळाला आहे. जर हा मोमेंटम चालू ठेवला तर मुंबई इंडियन्स नक्कीच कमबॅक करू शकते. मुंबई इंडियन्स अजून संपलेले नाही, पण आता एकही चूक परवणार नाही. 5 वेळा चॅम्पियन टीम पुन्हा इतिहास घडवणार का? तुमच्या मते मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमध्ये जाणार का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच IPL क्रिकेट अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.